अशा प्रकारे मातोश्री बाहेरच्या आंदोलनाची पोलखोल संजय राऊत करण्याचा प्रयत्न करत आहेत। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोदी सरकारनं वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक सादर केलं। मात्र विधेयकाच्या चर्चेवेळी ठाकरेंचे 9 खासदार सभागृहातून बाहेर गेले असा आरोप या संघटनांनी केला। आणि या पार्श्वभूमीवर शनिवारी मुस्लिम आंदोलकांनी उद्धव ठाकरेंच्या मातोश्री बाहेर आंदोलन केलं। मात्र हे आंदोलन नव्हतं, सुपारीबाज होते असा आरोप खासदार संजय राऊत करतात। त्यामुळे आता यावरून नवं राजकारण सुरू झालंय। बघूयात या संदर्भातला रिपोर्ट। हमारे खिलाफ नारेबाजी कर रहे थे वो सभी लोग सुपारी गैंग के मेंबर थे। जो सुपारी गैंग वर्षा में बैठी है या मंत्रालय के 6th फ्लोर पर बैठी है, संपूर्ण फॅमिली सुपारीबाज। शिंदेचे भाडोत्री होते मुख्यमंत्र्यांनी सुपारी। आतापर्यंत कधीही न दिसलेलं चित्र ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर बघायला मिळाले। मुस्लिम समाजाच्या संघटनांनी शनिवारी मातोश्री निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं। वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर उद्धव ठाकरेंची भूमिका काय असा सवाल करत घोषणाबाजी केली होती। मातोश्री बाहेर आंदोलन करणाऱ्या मुस्लिम आंदोलकांची खासदार संजय राऊतांनी थेट कुंडलीच बाहेर काढली। जो 10-12 लोग मातोश्री के बाहर हमारे खिलाफ नारेबाजी कर रहे थे वो सब मुख्यमंत्री के लोग थे, सभी के सभी। वो सब वर्षा में रहते हैं या मुख्यमंत्री के थाने में जो निवास है वहाँ रहते हैं, उनके लोगों के साथ घूमते हैं और हमारे खिलाफ, उद्धव जी के खिलाफ हमारी राय पूछ रहे थे। वो सभी लोग सुपारी गैंग के मेंबर थे। जो सुपारी गैंग वर्षा में बैठी है या मंत्रालय के 6th फ्लोर पर बैठी है। मोगलांच्या घोड्याला संताजी धनाजी पाण्यात दिसायचे, माझं म्हणजे महायुतीचं सरकार स्थापन झालं त्यांना अजून हजम होत नाही की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला आहे। मुख्यमंत्री तरच त्यांना बसता उठता झोपता उठता स्वप्न सुद्धा मिळेल। त्यामुळे ते सांगत होते सरकार पडेल, आज पडेल, उद्या पडेल, परवा पडेल। 2 वर्ष होऊन गेले, सरकार मजबूतीने उभा आहे। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोदी सरकारने वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक सादर केलं। मात्र विधेयकाच्या चर्चेवेळी ठाकरेंचे 9 खासदार सभागृहातून बाहेर गेले असा आरोप संघटनांनी केला। त्यावरून नाराजी व्यक्त करत ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर घोषणाबाजी केली गेली। हाच धागा पकडत राऊतांनी शिंदेंवर गंभीर आरोप केले। आता हे जे एक महात्मा आहेत त्यांचं नाव आहे जिशांत चौधरी, बरोबर? जिशांत चौधरी म्हणजे याला महात्माच म्हणावा लागेल। हे वर्षा बंगल्यावरती तुम्हाला कुठे दिसत आहेत बघा किंवा काय, मिसेस मुख्यमंत्र्यांबरोबर, म्हणजे संपूर्ण फॅमिली सुपारीबाज। म्हणजे सुपारीबाज म्हणजे किती माणसांना असावं, प्रत्येक जण सुपारी देतो आमच्या विरुद्ध। की ज्या मुस्लिम धर्मीय कधीही त्यांना वोटिंग करत नाहीत त्यांची एक गठ्ठा मतं त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीला घेतली आणि ज्यावेळी त्यांच्या धर्माचा विषय आला, त्यांच्या धर्मासंबंधी विषय आला, वक्फ बोर्डाचा विषय आला, त्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार गप्प का बसले, सभागृहातनं पळून का गेले? त्या लोकांची जी मागणी होती, आपली भूमिका काय वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकासंदर्भात, ती पहिली भूमिका आपण स्पष्ट करा। वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक संसदेत सादर केल्यानंतर ते संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलं। वक्फ बोर्डाची पुनर्रचना करणे, बोर्डाची रचना बदलणे, बोर्ड घोषित करण्यापूर्वी वक्फ मालमत्तांची पडताळणी सुनिश्चित करणे याचा त्यात समावेश आहे। मात्र या विधेयकाला देशभरातल्या मुस्लिमांकडून विरोध होतोय। आता या विधेयकातल्या तरतुदी काय आहेत तर राज्य वक्फ बोर्डावरील 2 बिगर मुस्लिम सदस्य राज्य सरकार नियुक्त करणार। वक्फ जमीन ठरवण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे असेल। जमिनीच्या मालकीचा वक्फचा एकतर्फी अधिकार रद्द होईल। वक्फ जमिनीबाबत तक्रारीनंतर लवादामध्ये 90 दिवसात सुनावणी आणि 6 महिन्यांमध्ये प्रकरण निकाली काढलं जाईल। वक्फ बोर्डाचा कारभार संगणकीय होईल। केंद्रीय मंत्रालय देखरेख ठेवेल। राज्य वक्फ बोर्डावर बोहरा, अहमदी वगैरे समूहाचं प्रतिनिधित्व असेल। मेरा लब्बैक फाउंडेशन है और मेरे लब्बैक फाउंडेशन के लोगों ने ये अपना उद्धव साहब की पार्टी के लिए काम किए, मुंबई के लोगों ने, जिसके मेरे पास पूरे पुरावे हैं। ये अमूल कीर्तिकर साहब है,
बराबर। और ये मेरे मुंबई की ऑफिस है लब्बैक फाउंडेशन की। इन्होंने बाकायदा पूरे मस्जिदों से, 4 मस्जिदों एरिया में पड़ती है चिमनपाड़े में, वहाँ से पूरे बाकायदा इनको वोट मिला। और हम लोग जब इनको फोटो दिखाने की बात कर रहे हो तो ये फोटो किसके, आप उनसे पूछो। सुपारी बहादर आहे, कुठेतरी यांनी सुपारी घेतली। मी समाज म्हणून तिथे गेलो होतो, कोणताही कार्यकर्ता नाही, पक्ष नाही, पदावर नाही। समाजावरती जेव्हा अन्याय झाला त्या लोकांची फक्त मतं घेतली, राजकारण केला म्हणून मी तिथे गेलो होतो। दुसरा त्या व्यतिरिक्त आमचा कोणताही आहे। आणि आम्ही वारंवार जेव्हा अशी काही घटना घडेल, आता ही तर सुरुवात झाली आहे, याचा नंतर तुम्ही बघा काय काय हे विश्वासघात करणार आहे मुस्लिम समाजाबरोबर। दरम्यान ज्या दिवशी मुस्लिम संघटनांनी मातोश्री बाहेर आंदोलन केलं त्याच दिवशी मनसेनं ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर नारळ आणि शेण फेकलं। या घटनेचा समाचार घेत यामागे एकनाथ शिंदेंचा हात असल्याचा दावा संजय राऊतांनी केला। तोपर्यंत शांत आहेत, त्यांना मी ओळखतो, त्यांचा स्वभावही मी ओळखतो, तोपर्यंत ठीक आहे। अन्यथा उद्धवजींच्या पक्षाची पळताभुई होईल आणि तेच झालंय। उबाटा सेनेची फाटली ठाण्यातल्या केलेल्या आंदोलनानंतर आणि ठाण्यातल्या केलेल्या मनसैनिकांच्या शेण हल्ल्यानंतर उबाटा सेनेची फाटली हे त्या ठिकाणचं चित्र सरळ सरळ समोर दिसतंय। शिंद्यांचे भाडोत्री होते मुख्यमंत्र्यांचे, सुपारीचे सगळे जे खेळ आहेत सध्या हे वर्षा बंगल्यावर चालत आहेत, सुपारीबाद, आणि मग मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावर आणि ठाण्यातून या सुपारी गँग चालवल्या जातात आणि सगळे भाडोत्री लोक आहेत। गेल्या 2-2.5 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाचा कचरा झाला। राजकीय नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यापासून ते गाडी फोडण्यापर्यंत मजल गेली। यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर चिखलफेक करतात। त्यामुळे खरे कार्यकर्ते कोण, खरे आंदोलक कोण, हाही प्रश्न उपस्थित होतो। शिल्पा नरवडेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।